नक्कीच आजच्या दिवसातली ही क्वार्टर फायनलची मॅच आपण पाहतो. क्वार्टर फायनलची मॅच आपण पाहू शकाल. इथं मात्र कॅमेरामॅन आमच्या या एरियाला कैद करत असताना आपण पाहतोय. नक्कीच इरसालवाडी डोंगर, ज्या इरसालवाडी डोंगरावरती झालेली दुर्घटना पाहिली तर नक्कीच या दुर्घटनेमध्ये भरपूर लोकांना मात्र इथं जखम झाला. तिथं मात्र एक दुःख झालंय. तो डोंगर इथं मात्र दाखवण्याचं काम करतो आपला कॅमेरामॅन. MTC लाईव्हच्या माध्यमातून एक चांगली कैद करत असताना सुरेख क्लिअरिटीच्या माध्यमातून आपण पाहिलं तर पाहायला मिळतं. या चॅनलला मात्र नक्कीच सबस्क्राईब, शेअर करा, फॉलो करा. 3 षटकाचा हा सामना, चांगला सामना आपण पाहतोय. सलामीची जोडी प्रल्हाद आणि संदीप स्टार जोडी मैदानाच्या आतमध्ये रवाना झाले. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज आपण पाहू शकाल. एक पहिला गोलंदाज राहुल हा गोलंदाज असणार आहे. राहुल एक चांगला गोलंदाज आपण पाहिलं तर या खालापूर टीम मध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर अजूनही बरेचसे फलंदाज गोलंदाज या खालापूर टीम मध्ये आपल्याला पाहायला मिळतील. विशाल, संतोष सारखे फलंदाज, जुने जाणते फलंदाज. संतोषला विसर्जकामध्ये यष्टीरक्षकच्या भूमिकेमध्ये अजूनही मात्र ज्याला जय महाराष्ट्र टीम मध्ये मी खेळताना पाहिलं आणि या जय महाराष्ट्र टीमला आपल्या नावानं धबधबा करून दिला होता तो संतोष. विकेट किपरच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय संतोषला. तर मात्र नक्कीच पहिला चेंडू फेस करत असताना सुरेख गोलंदाजी. पहिला चेंडू फेकला, पहिला चेंडू डॉट फेकला गोलंदाज राहुलच्या माध्यमातून. ही गोलंदाजी आता सुरेख पाहायला मिळते. प्रल्हाद सारख्या फलंदाजाला जखडून ठेवण्याचं काम केलंय. इथं आता उडवलाय चेंडू क्रॉस द लाईन. चेंडू अप पार सीमारेषा पलीकडं. पहिला षटकार होते. दुसऱ्या चेंडावरती आपण पाहिलं तर 6 धाब्याने मात्र खातं ओपन झालंय. टीम आपण पाहू शकाल ती गोलेवाडी टीम. षटकारानं स्वागत केलंय गोलंदाज राहुलचा. आपण पाहिलं तर पहिला चेंडू निर्धाव आला. त्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती आलेला हा षटकार क्रॉस द लाईन. क्रॉस खेळला चेंडू पार सीमारेषा पलीकडे जाणारा हा षटकार आणि षटकारानं मात्र 6 धाबा धावायला लागल्यात. आता मात्र हा चेंडू खराब चेंडू हा फेकला गोलंदाजानं. राहुलला आता अजून एक धावसंख्या वाढली जाईल. 7 धावा धावपलकावरती. पहिला चेंडू असा फेकला होता त्या पाहणी करत राहिला. पाहिलं तर फलंदाज प्रल्हाद हा फलंदाज एक चांगला फलंदाज आहे. त्याच्या बॅटमधून मोठे मोठे फटके येणं गरजेचं आहे. ते मोठे फटके पाहायला मिळाले. उत्तुंग असा षटकार लेग साईडच्या दिशेनं हा चेंडू आपल्याला पाहायला मिळणार आहे. पुढचा बॅट चिकडा मोठा मास्सा गलाला लागलाय. प्रल्हाद बाद होतोय. बॅक टू पहिली विकेट. बॅक टू डगआउट. तर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये रवाना झालाय. अमोल हा फलंदाज. अजून एक खराब चेंडू फेकलाय आणि खराब लाईन पकडली गेली आणि खराब चेंडूच्या साईन आपण पाहिलं तर आता धावफलकावरती धावा जाऊन पोहोचल्या त्या 8 धावा. तर अजून एक चांगला चेंडू फिरकवलाय. 1 बाउंड सीमारेषा पलीकडे. त्याच दिशेला हा जाणारा चौकार होते आणि चौकारानं मात्र इरादे स्पष्ट झाले. धावफलकावरती धावा जाऊन पोहोचल्यात त्या 12 धावा.
तर पुढचा चेंडू टाकण्यासाठी गोलंदाज सज्ज होईल ऑफसाईडच्या दिशेला. फटका फसला हवेमध्ये. हा संतोष चुकी करणार नाही. संतोष मध्ये ती क्षमता आहे. पण पाहिलं तर अजून एक फलंदाज होईल बाद. अमोलच्या बॅक टू डगआउट आपण पाहू शकाल. अमोलची विकेट मात्र आता मिळवली जाते. 2 विकेट बॅक टू बॅक आपण पाहिलं तर ज्यानं षटकार ठोकला लगेच मात्र मैदानाच्या बाहेर, ज्यानं चौकार ठोकला तो फलंदाज मैदानातून बाहेर. रघुनाथ हा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये रवाना झालाय. तर नक्कीच पुढचा चेंडू, शेवटचा चेंडू, अंतिम चेंडू. इथं मात्र हा चेंडू मात्र निर्धाव खेळलाय रघुनाथ. मात्र नक्कीच आपण पाहिलं तर रघुनाथच्या माध्यमातून विशाल गोलंदाजी मार्कवर 6 चेंडूचा खेळ अद्याप संपला. धावफलकावरती धाबा जाऊन पोहोचल्यात त्या 12 धावा धावफलकावरती असताना इथं मात्र चांगली फटकेबाजी पाहायला मिळत नाही. आपण पाहिलं तर संदीपच्या बॅटमधून आपण बहुतेक धावत पाहायला मिळाल्या, पण इथं संदीपला परतावायला लागेल. रिओ घ्यायला जाणार नाही आपण पाहू शकाल. आणि फलंदाज मैदानाच्या आतमध्ये रवाना झालाय. फलंदाजाचं नाव सांगा, आमच्या घरापर्यंत पोहोचवा. राजेश. अजून एक चांगला चेंडू फेकलाय. दोन चेंडू फेकलाय. विशाल गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय. चांगली गोलंदाजी आता पाहतोय. दोन्ही सख्खे बंधू तंबूच्या आश्रयाला येऊन थांबलेत आणि हिटर फलंदाज दोन्ही असताना संदीप परला दोन्ही आउट फलंदाज आपण पाहिले तर अमोल सुद्धा मात्र फलंदाज बाद झाला. 3 विकेट मात्र मिळवले. आता चांगली गोलंदाजी ब्रह्मास्त्र वापरलाय. खालापूर टीम आपण पाहिलं तर एवढ्यामध्ये हार मारणारी टीम नाही. गोलेवाडी टीम सुद्धा एक चांगली टीम मानली जाते, पण आजचा दिवस गुरुवाराचा दिवस आणि मोठे संघांनी सहभाग घेतला आजच्या दिवसामध्ये. उद्याच्या दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे तर भले मात्र फलंदाज उद्याच्या दिवशी आपल्याला पाहायला मिळणार आहे. दुसऱ्या चेंडूवरती आलेली रन विकेट. डावखुरी आत्ताचा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. राजेश सुद्धा एक चांगला फलंदाज आहे गोलेवाडी टीम मध्ये. डावखुरी हत्याचे फलंदाज नेहमी घातके असतात, तरी तो चांगली गोलंदाजी करतोय. गोलंदाज विशाल अजूनही कुठली एक धाव खर्ची केले. हो, तो मात्र एका हाताने अडवताना संतोषला आपण पाहतोय. संतोषने केलेली ही चूक आता महागड्यात ठरणार आहे. आणि तो गोलंदाज आपण पाहिले ना तर गोलेवाडी टीम मध्ये 3 गोलंदाज भन्नाट वेगाने गोलंदाजी चालू असते.
तर नक्कीच बघू शका राजेशच्या बॅट मधून आलेला हा चौकार. तर नक्कीच अजून एक फटका असा जमलाय. 2 धाबा होतील का पूर्ण. दुसरे धावांसाठी काही कॉल आला आणि या सिंगल आल्या आणि या सिंगलच्या साईन आपण पाहिला तर धावपलकावरती धाबा जाऊन पोहोचल्यात. 19 धाबा दुसरा षटक प्रतीकी पथावर असताना तर अजून एक चांगला फटका सजवलाय लेग साईडच्या दिशेनं. हा फटका सजवण्याचा प्रयत्न सिंगल येईल आणि या सिंगलच्या साईन आपण पाहिला धावपलकावरती धाबा जाऊन पोहोचल्यात त्या. 20 धाबा 10च्या सरासरीने ही धावसंख्या आता वाढली जाते. अजूनही 6 चेंडूचा खेळ बाकी असणार आहे. जरी अजूनही 10 धावा तरी पण हा सामना आपल्याला पाहायला मिळणार आहे. नंतर पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं तर अवघ्या 12 धावा आल्या. ह्या गोलंदाजांनी 8 धावा केल्या आणि धावसंख्याला आकार मिळाले 20 अंकावरती जाऊन पोहोचली टीम. ती बेलेवाडी टीम या गोलंदाजाने 2 गोलंदाज मात्र बाद केले. एकच फलंदाज मात्र बाद केला, तो सुद्धा मोठा फलंदाज ज्याला पाठीमागच्या सामन्यामध्ये 12 पाडा संघाला मात्र विरुद्ध केला. 3 षटकार त्याच्या बॅट मधून पाहायला मिळाले. तो फलंदाज आपण पाहिले संदीपला मात्र बाद केला, प्रल्हाद बाद झाला, अमोल मात्र बाद होतोय. त्यानंतर आपण पाहिलं राजेश मैदानाच्या आतमध्ये रवीन फलंदाज, सुनील एक डावकुरी हाताचा गोलंदाज आपण पाहतोय, चांगला गोलंदाज आहे. फुलटा चेंडू उडवलाय, गॅप सिलेक्शन झालाय, ऑफसाईडच्या दिशेला फटका सजवलाय, एक्स्ट्रा कव्हरला हा चेंडू जाईल 2 बाजू सीमारेषा पलीकडे. 4 धाबा येतील आणि 4 धाब्याच्या साईन आता संघ जाऊन पोहोचलाय 24 अंकावरती. 24 धावा धावपलकावरती असताना आपण पाहिलं तर पहिल्या चेंडूवरती आलेला हा चौकार. अजून एक चांगला चेंडू मात्र कार्पेटच्या साईन हा चेंडू ढकलण्याचा प्रयत्न, राहुल उचलणार फेकणार. 2 धाबा होतील का पूर्ण. दुसरे धावांसाठी निघालेत 2 धाबा, तिसरे धावांसाठी होईल का पूर्ण. पण 2 धाबा सहजरित्याने पूर्ण झाल्या आणि 2 धाब्याच्या साईन आपण पाहिलं तर धावपलकावरती धाबा जाऊन पोहोचल्यात. 26 धाबा 26 4 विकेट्स आपण पाहिले तर 4 विकेट सुद्धा मिळवल्यात, 3 विकेट मिळवल्यात आणि 26 धावा स्कोर गॅटवरती आपण पाहिल्या तरी चांगली रन विकेट आता उभी झाली. जरी 30-35 धाबा आल्या तरी पण या चेंज होऊ शकतात. 3 षटकामध्ये आता संध्याकाळचा 17 चालू झाले. हेलिकॉप्टर उडवलाय पण नक्की त्याचा भविष्यकाला अडवला जातोय, चेंडू अडवला जातोय. इथं मात्र नक्कीच 2 धाबा होतील का पूर्ण. नक्कीच अडवला चेंडू इथून आम्ही पण पाहतोय. नक्कीच कॅच नाही आहे, आपण जाऊ शकाल, षटकार सुद्धा नाहीये तरी पण आपण पाहतोय तिसरे कॅमेराकडे घेऊन जातोय. 2 धावा आल्या, 2 धावेचे साईन आपण पाहिलं तर धावपलकावरती धावा जाऊन पोहोचल्यात त्या. दोन धाबा आल्या, त्या 2 धावेच्या साईन आपण पाहिलं तर धावपलकावरती धावा जाऊन पोहोचल्यात त्या. 28 धावा, तो मात्र अडवला जाईल चेंडू. 2 धाबा होतील पूर्ण, दुसरे धावांसाठी निघालेत. 3 धाबा सहजरित्याला पूर्ण झाल्या. इथं मात्र संतोष काय घडतो या मैदानामध्ये चुकी पाहायला मिळते. संतोष कडनं ते अपेक्षा नव्हत्या, त्या चुक्या पाहायला मिळतात. 3 धाबा रॅकेट करायचे आहेत. या 3 धावेच्या साईन 31 धावा धावपलकावरती. अजूनही मात्र 2 चेंडू असतील. तर अजूनही 2 चेंडू असतील आणि हा 5वा चेंडू. अजून एक, आता हा चेंडू थांबणार नाही. गोलीच्या रफ्ताराने हा चेंडू पार सीमारेषा पलीकडे
तर बॅटची कडा घेऊन जाणार हा चेंडू. इथं मात्र राजेशने काय फलंदाजी केली, प्रत्येक चेंडूवरती डबल दुहेरी सिंगल आपण पाहिली तर पाहायला मिळेलं. आता चौकार पाहायला मिळाला, दा बलकरती धावा जाऊन पोहोचल्या त्या 35 धावा. आता मात्र नक्कीच आकार मिळाले, 35 धावांना जाऊन पोहोचलाय. शेवटचा आता एक चेंडू एस्टआउट वस्त केल्यात. असे चेंडू ब्रह्मास्त्र वापरणं गरजेचा होता. 18 चेंडूचा खेळ संपला, 35चा आज टार्गेट मात्र सेट केलाय. 3 षटकामध्ये आपण पाहिलं तर 28 धावांचा पाठलाग करायचा होता. मागच्या 17 सामन्यामध्ये तो सामना मात्र विजय झालेली होती ती गोलेवाडी टीम. वरती आता करावी लागतील, स्कोअरबोर्ड वरती जाऊन पोहोचावे लागेल त्या 36 धावेवरती. 35 धावा धाव फलकावरती आल्यात. पाठलाग करायचा संतोष स्ट्राईक वरती, स्ट्राईकला विशाल. गेल्या नवीन चेंडूचं स्वागत झालंय षटकारांना आणि या षटकारांना मात्र आता स्वागत झालंय. प्रल्हादचं आपण पाहतोय 6 धाव्याने खाता ओपन झालंय, समीकरण बदललंय. 17 चेंडू 30 धाव्यांची गरज, 17 चेंडू 30 धावा. अजूनही कोणी मॅच जिंकली नाही. पहिल्या चेंडूवरती षटकाराला प्रल्हाद सारख्या गोलंदाजावरती षटकार ठोकणं एक सोपं नाही, पण इथे नक्की आता शेवटचे 5 चेंडू आता चांगले फेकावे लागतील. का तर हा गोलंदाजावरती ती क्षमता आहे. चेंडू वळवण्याचं काम, चेंडू बाहेर काढण्याचं काम आपण पाहिलं तर या गोलंदाजाच्या नासून ठासून भरलेला क्लास आहे. क्लास चेंडू आपण पाहिला तर फेकावे लागतील. अजून एक उडवलाय चेंडू आउट पार, सीमारेषा पलीकडे जाणार हा षटकार. जर असे षटकार फटकेबाजी जर राहिली तर सामना 2 षटकामध्ये फिनिश होईल. नक्की जर 6 चेंडूवरती 6 षटकार दादा ठोकलेस ना तर लगेचच घरचा रस्ता पकडावा लागेल गोल्लेवाडी टीमला. 2 चेंडूवरती 2 आलेत, अजूनही मात्र 4 चेंडूवरती 4 आले तर 36 धावा होऊ शकतात. बारा धावा नक्कीच आपण पाहिलेल्या सरासरीने धाव संख्या होती. अजून एक
अजून एक चेंडू आउट ऑफ पार सीमा रेषा पलीकडा. हॅट्रिक मात्र पूर्ण होते. षटकार हॅट्रिक. संतोषनं मात्र केलेली चूक त्या संतोषच्या नावावरती आलेल्या या 18 धावा. 18 धावा धावफलकावरती अजूनही मात्र चांगले चेंडू फेकावे लागतील. 3 चेंडूवरती 3 मोठे फटके पाहायला मिळाले. आता मात्र सामना मात्र पूर्णपणे आता झुकताना दिसते. अजूनही 2 षटकामध्ये अजूनही मात्र धावा संख्या करायची. अजूनही मात्र 12 धावींची गरज, असं 18 धावींची गरज असणार आहे. अजून एक 4 चेंडू 4 षटकार. जबरदस्त फलंदाजी, काय फलंदाजी, जबरदस्त फटकेबाजी. 4 चेंडूवरती 4 षटकार आलेत. 2 चेंडूवरती अजूनही दादा 2 आले ना तर नक्कीच गोलेवाडी संघ थोडाशा नाखुश असणार आहे. 2 चेंडू 12 धावींची गरज असताना आपण पाहिलं तर आता 2 चेंडूमध्ये 12 धावा करावी लागतील. कारण त्या संतोषमध्ये ते नसामध्ये भरलेल्या क्लास आहे. कारण तू पाहतोय जय महाराष्ट्र टीम ज्या नावाने ओळखला जातो तो संतोष फलंदाज, ज्याच्याच बॅट मधून आलेले या 4 चेंडूवरती 4 मोठे फटके. अजून एक येईल का, पण इथं आता कमबॅक केलाय, आता बोलवण्याचं काम केलंय. 12 धावींची गरज असणार आहे. 13 चेंडू 12 धावींची गरज. शेवटचा चेंडू असणार आहे. अजून कुठे नाही. 5 चेंडू मध्ये 5 षटकार, 1 चेंडू निर्धाव आलाय. 6 धावींची गरज. 12 चेंडू आणि 6 धावींची गरज. इथं मात्र पहा काय मैदानामध्ये काय फटकेबाजी पाहायला मिळते. नक्कीच शेवटचा सामना एकतर्फी झुकवण्याचं काम केलंय संतोषनं. 1 चेंडूवरती जर मिस झाला ना, तो षटकार आला असता तर नक्कीच गोलेवाडी संघ कुठंतरी नाखुश झाला असता. चांगला सामना आपण पाहतोय खालापूर दरम्यान. गोलेवाडी ते इथं 4 चेंडूवरती 4 षटकार, 1 चेंडू डॉट टाकून जाईल तर रघुनाथ या गोलंदाज फुलटॉप चेंडू स्टेक ग्राउंडचा हा फटका चौकार होईल. आता मात्र 2 धावींची गरज. 8 चेंडूमध्ये हा सामना फिनिश करण्याची ताकद ठेवली या गोला फलंदाजानं. 1 चेंडूचा अजून 2 धावा आल्या तर 7-8 चेंडूवरती मात्र हा सामना विजय होऊ शकतो. पण हा चेंडू जर डॉट फेकणं गरजेचं होऊन राहिलं तर सामना अजूनही कोणी जिंकला नाही. शेवटच्या क्षणापर्यंत ही मॅच पाहायला मिळणार आपल्याला, कारण तो वन साइड मॅच. अजून एक फटका, सुरेख फटका. या बेलस मात्र काय फटकेबाजी. 6 षटकार आणि 1 चौकार. धाव काढली नाही. हा सामना वन साइड मात्र जिंकला गेलाय. जबरदस्त फटकेबाजी पाहायला मिळाली संतोष आणि विशाल हे दोन खेळ आपण पाहिले तर एक दादा संघ आहे. तर नक्कीच दोन्ही संघाचे हार्दिक अभिनंदन. नेक्स्ट मॅच साठी खालापूर संघाला सुद्धा निंबोड्या विरुद्ध मात्र ही लढत आपल्याला पाहायला मिळणार आहे. चांगलं गोलंदाजी करत होता पडला, पण शेवटच्या क्षणाला मात्र ही शेवटच्या मॅचला ही गोलंदाजी थोडीशी नाखुश असणार आहे.